साहेब, राज्याचे कृषी मंत्री चक्क रमी करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले. आपण बघतोय मागच्या बरेच दिवसापासून जेव्हापासून हे महायुतीचं सरकार सत्तेवर आलेलं आहे, कोण्या ना कारणाने महायुतीतील जे सन्मान्य मंत्रीगण असतील, आमदार मंडळी असतील, हे चर्चेत येत आहेत. आणि काल आपल्या माध्यमातून मला कळालं, आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. की महाराष्ट्राचे कृषी मंत्री सभागृहामध्ये चक्क रम्मी खेळताना आपल्याला त्या ठिकाणी व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. एक जबाबदार मंत्री जर अधिवेशनादरम्यान विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्याच्या ऐवजी जर अशा प्रकार जर होत असेल सभागृह, महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य आहे असं आपण म्हणला जातो, आणि अशा राज्यामध्ये असे प्रकार जर होत आहे ते अतिशय निंदनीय आहेत असं मला वाटतं. कारण ह्या सरकारला शेतकऱ्याविषयी अन्य प्रश्नाविषयी काही घेणं देणं नाही. यांना वेगळ्या वेगळ्या विषयामध्ये या ठिकाणी चर्चेला यायचं आहे. कधी आमदार त्या ठिकाणी कोण्या कर्मचाऱ्याला मारामारी करताना पाहायला मिळतात, कोणते मंत्री रम्मी खेळताना बघतायत, आणि त्या ठिकाणी चक्क विधान भवनामध्ये अधिवेशन चालू असताना 2 गटामध्ये हाणामारी होण्याचे प्रकार या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे. ह्याच्याहून असं चित्र दिसतं की ह्या सरकारला फक्त या ठिकाणी विधिमंडळ अधिवेशनाच्या दरम्यान एंटरटेनमेंट लोकांचं करायचं असं या ठिकाणी स्पष्ट या ठिकाणी दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या नव्या आराखड्याला मंजुरी दिली. शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध असताना हा शक्तीपीठ महामार्ग खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना याच्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या मधून काय साध्य करायचं हे कळत नाहीये. बऱ्याच शेतकऱ्यांनी कोल्हापूरला माननीय आमचे काँग्रेसचे नेते सतीश पाटील, बंटी पाटील यांच्या माध्यमातून आंदोलन झालं. काल परवा नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी मालेगावला त्या ठिकाणी रस्ता रोको करून आंदोलन झालं. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता या ठिकाणी जबरदस्ती आराखडा मंजूर करून त्या ठिकाणी शेतकरी आपला शक्तीपीठ मार्ग पूर्ण करणे, हा मला वाटतं कुठंतरी मुख्यमंत्र्यांना काय साध्य करायचं याच्या मागचं नेमकं काय कारण आहे हे कळायला मार्ग नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका मुलाखतीमध्ये असा उल्लेख केलाय की जर स्थानिक वेगवेगळे निर्णय घेतले जातील स्थानिक निवडणुकांच्या बाबतीमध्ये, आणि त्याने असा उल्लेख केलाय की काँग्रेस स्थानिक पातळीवर स्वतंत्र लढणार असेल तर आम्ही पण लढू असं देखील म्हणलेले आहे. नाही, आपण बघू शकता येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्याच्यामध्ये महापालिका असतील, नगरपालिका असतील का जिल्हा परिषद असतील, त्यामध्ये ही निवडणूक जी आहे ती कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. आणि कार्यकर्त्यांना जी इच्छा असते त्याच्याप्रमाणे इच्छुक भरपूर असतात. एका मतदारसंघामध्ये कार्यकर्ते इच्छुक असतात. त्यामुळं प्रत्येक पक्षाला आपल्या कार्यकर्त्याला ॲडजस्ट करण्यासाठी निश्चितच तारेवरची कसरत करावी लागते. आणि यामध्ये आपला पक्ष त्या ठिकाणी स्वतंत्र निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने या ठिकाणी प्रयत्न करत आहे. आणि त्याचाच एक भाग असेल की उद्धवजी ठाकरे साहेबांनी असं स्टेटमेंट केलं असेल. कारण प्रत्येक नगरपालिका असेल, महानगरपालिकामध्ये असेल, इच्छुकांची संख्या अधिक प्रमाणात असेल त्याप्रमाणे आणि युतीची काय शक्यता आहे येणारा काळ त्या ठिकाणी सांगेल.